नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर चला, आपल्या संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात आपण करणार आहोत ना ती मुगाची डाळ भिजत घालण्यापासून. म्हणून मी मुगाच्या डाळीचा डब्बा वरून काढून घेतला आणि माझ्या लक्षात आलं की अरे, मुगाच्या डाळीचा डब्बा नाही, मी मिक्स जी डाळ असते म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ असं जे एकत्र करून मी ठेवलेलं असतं ना, तो हा डब्बा आहे. मग तो डब्बा मी परत आता वरती ठेवते आणि मूग डाळीचा डब्बा बाहेर काढून घेते. 2-3 दिवस मध्ये व्हिडिओ आले नाही. याचं कारण असं होतं की मी आईकडे गेलेली आणि त्याच्यानंतर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल. कालचा म्हणजे तो माझ्यासाठी आजचा असेल आणि तुम्ही उद्या हा व्हिडिओ बघाल म्हणून तो कालचा व्हिडिओ, जिथे मी पिकनिकला गेलेली आणि तिकडचा एक ब्लॉग शेअर झाला आणि मग त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे आल्यानंतर वेळ मिळाला नाही, उशीर झाला, त्याच्यामुळे एडिटिंगला वेळ मिळाला आणि त्याच्यामुळे एक दिवस व्हिडिओ तो पण अजून लेट आला आणि 2-3 दिवस मग असा ब्रेक झाला. ॲक्च्युली मी आईकडे गेली. मला ॲक्च्युली शनिवारी पण तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करायचा होता, माझी सगळी पॅकिंग वगैरे, पण मला खूप उशीर झालेला, त्याच्यामुळे मग मी काही ब्लॉग शूट केला नाही. तर चला, आज आपल्या कामांना कशी कशी सुरुवात होते बघूया. तर मी ना सर्वात आधी मुगाची डाळ भिजत घालून ठेवलेली आहे, कारण आज मला जी भाजी आमटी जी काही करायची आहे ती मुगाच्या डाळीची म्हणजे मुगाची डाळ वापरून करायची आहे. म्हणून सर्वात आधी मी मुगाची डाळ भिजत घालून ठेवली आणि मुगाच्या डाळीला काही वेळ लागत नाही, ती पटकन शिजते देखील, पण ती अजून लवकर शिजावी म्हणून मी भिजत घालून ठेवली. तर मी आईकडे गेलेली आणि आईकडे गेल्यानंतर येताना हातात ह्या पिशव्या हव्याच हव्या. तर बघा, हे काजूगर हे मावशीने माझ्यासाठी आणलेले. मावशी आलेली पण मला तिला भेटायला काही जाता जमलं नाही, पण ती आई म्हणजे त्या दोघींची भेट झाली तेव्हा तिने जे काजूगर पाठवलेले ते मला काल आता आईने दिले. तर मग ते काजूगर, त्याचबरोबर हा आहे आपला मालवणी खाजा, जो आपल्या मालवणमध्ये म्हणजे स्पेशालिटी आहे आपली. गावी गेल्यावर खडखडे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, त्याचबरोबर खाजा हा आपल्या घरात आलाच पाहिजे. आणि आता मला खाजा वगैरे आवडतो खायला, म्हणून मग आमच्याकडे येतो. त्याच्यानंतर आईने ही 2-3 पिठं दिलेली मला. हे आहे आपल्या मालवणी वड्याचं, भाजणीच्या वड्याचं, म्हणजे भाजणीचे जे वडे केले जातात कोंबडी वड्यांबरोबर वगैरे खातो किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर, तर त्याचं हे पीठ आहे आणि माझ्याकडे हे असंच पीठ येते. मी बाहेरून विकत आणत नाही कुठल्याही, म्हणजे बरेचसे पीठ आहेत माझ्याकडे, मला आईच बनवून देते आणि ती स्वतः घरी जात्यावर दळते. वेगवेगळे म्हणजे आम्ही तिला सांगतो तू नको करूस, पण तरी पण जेवढं तिला जमेल ती जात्यावरतीच करते. त्याच्यानंतर कुळीत भाजण्यापासनं, कुळीत भरडण्यापासून म्हणजे जात्यावर भरडते, त्याच्यानंतर मग त्याचं पीठ काढते, असं सगळं काम ती करते घरी. तर तिने पीठी पण घरीच दळलेली आहे आणि ही 2 किलोची तिने ॲक्च्युली दळलं आहे. म्हणजे तिने हे सगळं ना, वड्याचं पीठ पण 2 किलो केलं, कुळदाची पिठी पण 2 किलोची केलेली. पण मग मी तिला म्हटलं की तू मला एवढी देऊ नकोस, मला अर्धा किलो दे. मग तिने मला मोजूनच अर्धा किलो दिली, कारण वडे काय माझ्याकडे खूप केले जात नाही आणि पिठी पण जेव्हा कधी उशीर वगैरे होतो आणि संध्याकाळच्या वेळेस आणि पावसात ना गरम पिठलं म्हणजे पिठी भात खाण्याची मजा काही वेगळीच असते. हे एक ओट्सचं पॅकेट पण आईने मला पूर्ण दिलं, कारण भाऊ माझा मागवतो कधीतरी, त्याला नाश्त्याला वगैरे लागतात, ब्रेकफास्टसाठी वगैरे तो खातो कधी. तर त्याने हे 2 पॅकेट मागवलेले. तर आई बोलली तो काय एवढं खाणार नाही, तू घेऊन जा. आणि याचं तिने मला असं सांगितलं की तू याचा चिवडा बनव आणि मला पण दे आणि तू पण खा. तर मी यावेळेस ना याचा म्हणजे चिवड्याची रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. 2 नारळ मी आणलेले, 1 नारळ मी आत्ताच किसून ठेवून दिला आणि 1 नारळ तसाच आहे बघा. तर आता काजूगर मी कसे स्टोअर करते तुम्हाला माहिती आहे फ्रीजमध्ये. मी हे जे आधीचे होते ते आता बाहेर काढून घेते आणि बाकीचं जे आहे ना ते पण मी बाहेरच असं स्टोअर करून ठेवणार आहे. तर फक्त काजूगर मी फक्त पहिले ठेवून घेते, कारण पीठ मी सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर नंतर निवांत सगळ्या गोष्टी करेन. काजूगर कशी जास्त दिवस राहणारी वस्तू आहे आणि ती मला फ्रीझरमध्ये ठेवायची असते, म्हणून ती सर्वात आधी मी काढून घेते बाजूला साईडला. आजच मला आता पिठीचं जेव्हा म्हणजे खोललं ना पॅकेट, त्याचा एवढा सुगंध येत होता, मला असं वाटत होतं की आत्ताच आपण पिठी करून खाऊ आहे. पण नंतर म्हटलं नको, आत्ता पिठी भात नको खायला, आता जे आपण भाजी जी ठरवलेली आहे आज, तोच आजचा मेनू असणार आहे आपला. नंतर एखाद्या दिवशी मी चाटमध्ये ठरवेन आणि पिठी भात नक्की खाईन. तर आज ना मी मार्केटमधनं येताना, म्हणजे ही सगळी शॉपिंग आहे ना मी सकाळी केलेली होती, तर या ना मी मिरच्या घेतलेल्या. ह्या फक्त मिरच्या मी संध्याकाळी घेतल्या येता, कारण या ज्या ताकातल्या भरलेल्या मिरच्या असतात ना, त्या आज बऱ्याच दिवसांनी भेटल्या. नेहमी जेव्हा या मिरच्या म्हणजे मी मार्केटमधनं आणते ना, मला आजोबांची खूप आठवण येते, कारण पहिलं ना म्हणजे आजोबा म्हणजे माझे आईचे वडील,
ते गावी असताना आम्ही जेव्हा वॅकेशनमध्ये जायचो ना, तर ते करून ठेवायचे. म्हणजे मिरच्या मिठात भरून ठेवायचे, रतांबे फोडायचे, त्याचा आगूळ घरात करून ठेवायचे. त्या गोष्टी सगळ्या घरात मिळायच्या आम्हाला. म्हणजे ज्या आता आपण विकत आणतो आणि त्याला तेवढी टेस्ट पण नसते, पण त्या आठवणी ताज्या होतात थोड्याफार. म्हणजे जोपर्यंत आजोबा होते तोपर्यंत मिरच्या म्हणजे मला खूप आवडायच्या मिरच्या. म्हणजे पहिल्यापासूनच मला म्हणजे या ज्या मिठाच्या मिरच्या असतात ना खूप आवडतात. म्हणजे कोणी जरी असेल ना तरी आई अजूनही कोणी जरी असं गावी जाऊन 2 महिने जे राहून येतात तर त्यांच्याकडनं ना आठवणीने असं सांगते की जर जमत असेल तर मिठातल्या म्हणजे मिरच्या करा आणि सुकवून पाठवा म्हणून. तर आज ना मला हा दुधी पण सकाळी मिळाला बघा, 10 रुपयाला मिळाला आणि एकदम छोटासाच होता. तर आज याचा टर्न आहे. आज याची भाजी आहे. म्हणजे मुगाच्या डाळीमध्ये मी दुधीची भाजी घालून म्हणजे दुधीची भाजी करणार आहे. माझी एक मैत्रीण टिफिनमध्ये जेव्हा आणते ना, मी चण्याची डाळ वापरते पण ती मुगाची डाळ वापरते, तर तिची छान होते भाजी. म्हणून मी म्हटलं चला आज आपण मुगाची भाजी म्हणजे डाळ वापरून भाजी करूया. तर अशा थोड्याफार या काही ज्या भाज्या होत्या ना मी सकाळी घेतलेल्या दादरला जाताना आणि त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवलेलं आणि म्हणूनच मी थोड्या थोड्या घेतलेल्या. म्हणजे तुम्ही बघाल अगदी थोडीशी वांगी होती, अगदी थोडासा कढीपत्ता आहे, अगदी थोडंसं टमॅटो आहे. तर किचनमध्ये ना मी 2 कटिंग्स लावलेल्या, तुम्हाला माहिती आहे मनी प्लांटच्या, ज्या मी याच्यामध्ये ना पाण्यामध्ये डीप करून ठेवलेल्या त्या. आणि ना त्याला रूट्स खूप छान हे झालेत. तर मग म्हटलं की आता ते बॉटलमध्ये ठेवून काय करावं, म्हटलं बाहेर ग्रिलमध्ये जर ठेवले आपण तर खूप छान त्याची म्हणजे वाढलं जाईल ते. म्हणून मग काय केलंय, जे बाहेर ठेवलंय बघा, तुम्हाला मी जवळून दाखवते. इथून एवढं दिसत नाही तुम्हाला, पण अगदी छोट्या याच्यातच लावलंय बघा, छोट्या भांड्यामध्येच जे आपला पॉट असतो त्याच्यामध्येच लावलंय आणि दोन्ही एकाच याच्यात लावलंय. म्हटलं बघू आता कसं ग्रो होतं तसं. आणि आजूबाजूला बघा असंच सगळं ठेवलंय. स्नेक प्लांट आणलेलं ते पण अजून रिपॉटिंग मी केलं नाहीये. म्हणजे त्या ज्या ह्याच्यात होतं त्याच्यातच ठेवलेलं आहे. फक्त आता काय होतंय, पाऊस पण खूप आहे 2-4 दिवस झाले, त्याच्यामुळे मी त्याला काही हात पण लावला नाहीये. फक्त मी थोडंसं आतमध्ये घेऊन ठेवते, म्हणजे वरच्या वगैरे साईडला, एका साईडला जेव्हा पाऊस येतो. सकाळी ना मी टिफिनसाठी भाजी केलेली, म्हणजे फणसाच्या बियांची भाजी होती, तर ती भाजी थोडीशी उरलेली तर मी फ्रीजमध्ये ठेवलेली ती भाजी. आणि त्याचबरोबर कैरीची चटणी देखील वाटलेली, मग ती पण फ्रीजमध्ये होती. तर ती आता थोडीशी रूम टेम्परेचर यावी म्हणजे मला गरम करायला बरं पडेल भाजी. आणि चटणी तर काही गरम करायची नव्हती, पण फ्रीजमधली खूप थंड थंड वाटेल म्हणून त्या दोन्ही गोष्टी मी आता फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवल्या. आणि आता आपल्याला करायची भाजी फोडणीला घालायची तयारी. कारण भाजी झाली की मी चपात्याचं पीठ मळेन आणि मग त्याच्यानंतर सर्वात शेवटी मी राईस लावणार आहे. आणि मी काही वरण भात वगैरे म्हणजे आज वरण काही नसणार आहे. आज आपली ही भाजीच, ग्रेव्ही पण आणि भाजी पण अशीच असणार आहे. आणि त्याचबरोबर मला मिरच्या खायच्यात, कधी एकदाच्या त्या आणल्यात पण त्या कधी एकदा भाजते अशा झाल्यात मला. तर इथे ना मी आता दुधी जो आहे तो कापून घेणार आहे बघा. आणि दुधीनं अगदी छान कोवळा निघाला, म्हणजे जेवढा तो जून असेल तर त्याच्यामध्ये बिया पण खूप जास्त असतात आणि मला त्या खाताना खूप अशा लागतात. तर या सगळ्या ज्या भाज्या असतात ना, म्हणजे ज्या आपल्याला कमी आवडतात किंवा ज्याची टेस्ट अशी खूप जास्त अशी नसते, पचपचीत असतात, तर अशा ज्या भाज्या असतात ना त्याची फोडणी अगदी छान झाली ना म्हणजे भाजीला, तर त्या भाज्यांची टेस्ट खूप छान येते. म्हणजे मग तुम्ही अशी कुठलीच भाजी नाही आहे किंवा असं कुठलाच पदार्थ नसेल की ज्याला आपण म्हणजे काय बोलतात ना टेस्ट कमी जास्त असं काही नसतं. मला असं वाटतं तुम्ही जर त्याच्यामध्ये व्यवस्थित बेसिक मसाले ॲड केलं, थोडंसं धणाजिरा पावडर अजून थोडीशी ॲड केली त्याच्यामध्ये, थोडंसं अजून तुमच्याकडे काही वेगवेगळे मसाले असतील ते जर तुम्ही ॲड केले ना, तर कुठलीही न चवीची भाजी देखील अगदी छान मस्त अशी होते टेस्टला. तर आता बघा फोडणीसाठी मी राई टाकलेलं आहे आणि फोडणी नाही याची खमंग अशी झाली पाहिजे, त्याच्यामुळे या पण मी मिरच्या 4 टाकल्यात. तुम्ही लसणाच्या पाकळ्या पण याच्यामध्ये म्हणजे फोडणीला देऊ शकता, पण मी लसूण नाही वापरला. मी आता छान असा कढीपत्ता आणि एक आपण जो चिरलेला कांदा होता तो फोडणीला टाकलाय. फोडणी छान अशी मस्त अशी खरपूस रंगावर परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाका, तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी असेल तशी. कारण थोडंसं मीठ दुधीच्या भाजीला थोडंसं किंचित असं थोडंसं जास्तच लागतं, म्हणजे माझ्या मताने तरी. तर आता मी थोडंसं मीठ टाकते आणि मीठ टाकल्यानंतर मग आपण याच्यामध्ये जो टमॅटो घेतलाय तो पण टाकायचा आहे. आणि टमॅटो मी थोडासा आहे ना जास्तीचा घेतलाय, म्हणजे आपण अर्धा टाकतो त्याच्याऐवजी मी थोडासा पाऊण टाकलेला आहे. म्हणजे टमॅटोने डाळीला तर नेहमी टेस्ट चांगलीच येते, त्याच्यामुळे भाजीला अजून चांगली टेस्ट येण्यासाठी टमॅटो थोडासा जास्त वापरलाय. जर तुम्ही वाटप वगैरे याच्या भाजीमध्ये वापरला तर ती टेस्ट त्याची खूप चांगली येईल, पण मी काही वाटप याच्यामध्ये वापरणार नाही. तर तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा. याच्यामध्ये मी मसाल्यामध्ये फक्त आमचा जो घरचा मालवणी मसाला आहे तो आणि थोडीशी हळद एवढंच टाकलेलं आहे.
आता छानपैकी हे सगळं मिक्स छान एक वाफ काढून घ्यायची, परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी तुम्ही ओतून घ्यायचं, म्हणजे आपली डाळ शिजली पाहिजे आणि आपला दुधी पण शिजला पाहिजे. याच्यासाठी एक 10 मिनटं लागतात. 10 मिनटात आपली ही छान डाळ म्हणजे शिजून पण छान अशी तयार होईल. तर आता ना मी काय करते बघा, ही ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे ज्या आपण मी किचनमध्ये काम करताना बऱ्याच वेळा काचेची भांडी वापरते ना, तर त्या मी तिथल्या तिथे लगेचच म्हणजे धुवून सुकवते आणि साईडला ठेवून घेते. त्याचबरोबर बघा अगरबत्ती लावलेलं ते स्टँड होतं, त्याच्यानंतर दिवा लावलेला, त्याच्यामध्ये फुलवात होती, तर ती देखील मी काढून घेतली, म्हणजे उद्यासाठी तर राहत नाहीत. आणि मग विंडो कशी आता ओपन असते, मग त्याच्यामुळे अजून म्हणजे त्याच्यामध्ये माशा वगैरे असं काही बसायला नको किंवा राहायला नको, चिकटपणा जास्त वाढायला नको म्हणून. 10 मिनटं झाली आहे आणि 10 मिनटं मी मध्ये त्याला काहीच हलवलं नव्हतं आणि 10 मिनटात आपली डाळ म्हणजे ही जी काही आहे दुधी आणि मूग डाळीची जी डाळ आहे ती खूप छान अशी शिजून तयार झालेली आहे. तर तुम्हाला पाहिजे तर याच्यात तुम्ही वाटप पण ॲड करू शकता किंवा ओलं खोबरं ॲड करू शकता. पण माझ्याकडे मी जी फ्रीजमधनं काढून ठेवलेली आंब्याची जी चटणी होती, कैरीची जी चटणी होती, ती मी याच्यामध्ये एक छोटा 1-1.5 चमचा टाकते, म्हणजे ते वाटपाचं जसं काम करेल. कारण त्याच्यामध्ये पण तेच असतं, खोबरं असतं, लसूण असते आणि त्याचबरोबर आपली मिरची आणि कैरी एवढंच असतं आणि थोडासा एक आंबटपणा पण येईल त्याला. आणि अशी मस्तपैकी आपली ही भाजी तयार झाली. गरमागरम ही भाजी छान लागते, म्हणजे जरी दुधीला टेस्ट नसली तरी ही भाजी मात्र खूप छान लागते. तर अजून एक गोष्ट मला आईने दिली, ती पण तुम्हाला दाखवते, कारण ती किचनमध्ये दाखवण्यासारखी नव्हती. तर ही अशी एक व्हाईट कलरची पॅन्ट आहे, छान आहे, कॉटन मध्ये आहे. आता ती कुठून घेतली, काय घेतली, तेवढे डिटेल्स आता मी काही विचारले नाही, पण मला आवडली. मला पहिले ऍक्च्युली वाटत होतं ही मला थोडी साईजला थोडीशी मोठी वगैरे होईल, म्हणजे लेंथला, पण नाही, छान झाली. आणि इथे थोडासा साईडला असा कट आहे त्याला आणि मस्त आहे पॅन्ट, म्हणजे अगदी फिटिंगला खूप छान झाली, बसली मला. तर जर ही कुठून, आय थिंक ही ऑनलाईनच मागवली असणार, कारण आमच्याकडे आईकडे बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईनच मागवल्या जातात. तर ही माझ्यासाठी मागवलेली, आणि जर याचे डिटेल्स असतील ना, म्हणजे मी विचारते तिला एक्झॅक्टली कुठून मागवली आहे, तर मी नक्की याची लिंक तुमच्याबरोबर शेअर करेन. कारण खरंच ही आय थिंक काहीतरी 280ला काहीतरी मिळाली बोलली आई. आणि कपडा बघाल तर खरंच खूप सुंदर आहे. आणि मला म्हणजे ते असं फुगतं बघा इथून, या साईडला आपण जेव्हा घालतो तर हा घेर खूप मोठा असतो आणि खाली खूप टाईट होतं, तर तसं काही नाहीये, अगदी व्यवस्थित मस्त अशी परफेक्ट बसली. तर चला, याच नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.